आज आपण एका कापसा शेतामध्ये आलो आहे आणि कॉमन जे कापसामध्ये अडचण वाढत चालली आहे ती म्हणजे कापसामध्ये असलेली मर. तर याची कारणं आपण पाहूया आहे, त्याचे झाडावरचे साईड इफेक्ट काय होतात ते पाहूया. तर आपण शेतामध्ये आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता सुरुवातीच्या काळामध्ये काही कापूस पिकामध्ये या प्रमाणची लक्षणं दिसत आहेत आणि काही ठिकाणी डायरेक्ट मर जी आहे ती आपण पाहू शकतो. सुरुवातीला अशी लक्षणं दिसतात, पान पिवळसर होतं, पानाच्या ज्या मधला पट्टा आहे तो पिवळसर दिसायला लागतो थोडा आणि हळूहळू झाड मरायला. तर खूप अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता इथं दिसतं आहे आपल्याला हे जे प्रादुर्भाव आहे. तर हे झाड लूज पानं पडले हे पण मर होणार आहे आणि हे पण मर होणार आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ह्या प्रकारचे सिम्पटम्स सुरुवातीला पानावर असतात आणि ही जी आहे नावाची जी आहे त्याच्यामुळे होतं. खास करून जेव्हा जमिनीचा पोत खराब होतो त्यावेळेस या बुरशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. दुसरं कारण म्हणजे पावसामध्ये जर ताडण पडलं, ट्रेस जर निर्माण झाला झाडामध्ये तर पण ह्या बुरशीचं प्रमाण वाढतं. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे बुरशी. तर या पिकामध्ये फार मोठं नुकसान आहे, याला काही आतापर्यंत असं प्रॉपर इलाज नाही आहे आणि खूप शेतकरी या गोष्टीमुळे त्रस्त आहेत. आता जवळपास 1 एकरचे जवळपास हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मोडायची परिस्थिती इतका मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. तर आपण ॲक्च्युअलमध्ये या झाडाची कंडिशन जी आहे तर ती अशी का होते ते मी तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये. तर हे एक झाड आहे, तर आपण याच्यामध्ये आता हे 3 झाडं आहेत. हे फर्स्ट स्टेजमध्ये लागण झाली आहे, सेकंड आणि थर्ड. तर आता आपण ह्या फर्स्ट स्टेजमधलं झाड आहे हे काढाय उपटून घेऊ. उपटा बाहेर. तर तुम्ही इथं पाहू शकता इथं व्हाईट रूट्स काहीच नाही आहे, बिलकुल व्हाईट रूट्स नाही आहे आणि पूर्ण पांढरी मुळी नसल्यामुळेच अन्न बंद झालं आहे. तर पांढरी मुळी का नाही आहे तर याला इथनं कट करा, शार्प कट करा, शार्प कट दोघे जण झाले. तुम्ही पाहू शकता ही जी आतली झायलम आहे तर झायलम जो आहे तो चोक झाला आहे. आणि जनरली आपण सगळेजणांना माहिती आहे की जेव्हा अन्नद्रव्य मुळं घेतात तर आधी पानामध्ये जातं, सूर्यप्रकाश पडल्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि फॉस्फरस जो आहे तो खाली येतो मुळांच्या वाढीसाठी. पण इथं जो झायलममधनं यायला पाहिजेत फॉस्फरस खाली तो येत नाही आणि ही फंगल जी आहे तर ही झायलमला पूर्ण चोक करते. तर इथं तुम्ही पाहू शकता की झायलम चोक झालेली आहे आणि ही फंगल्स खास करून इथं जाऊन काय करते, अन्नद्रव्य जे झाडाने घेतलं आहे ते अन्नद्रव्य स्वतः खाते, त्यामुळं झाड ब्लॉक होतं आणि कालांतरानं अन्नद्रव्याची कमतरतेमुळे असे लक्षणं दिसायला लागतात. तर सरळ सरळ झाडाच्या अन्नावर ही डल्ला मारणारी बुरशी आहे. तर याच्यामध्ये खास करून आता हे सेकंड स्टेजचं झाड पाहूया आपण. सेकंड स्टेजमध्ये पण बघा पिवळसर झालेलं आहे पूर्ण मुळं आणि खोड, यालाही कट करू. आता या झाडाची हाईट चांगली, याला पातं पण लागलं आहे तर शार्प कट करूया. सेकंड स्टेजमध्ये पण तुम्ही स्पष्ट पाहू शकता याच्यामध्ये की जो फ्लोएमचा भाग आहे तेवढाच फक्त एक राहिला आहे, आतलं पूर्ण ग्रे कलरचं झालं आहे, म्हणजे पूर्ण बंद आहे. आणि ह्या बंद नसा ओपन होत नाही, ते एकदा बंद झालं पूर्ण की झाडाला अन्नद्रव्य घेणंही शक्य होत नाही आणि खाली पाठवणंही शक्य होत नाही. तर तो परिणाम नंतर झाडातनं निघत नाही आणि झाड या प्रकारे होऊन जातं. तर हे स्टेज म्हणजे वाळून जातं डायरेक्ट. याला काढा किंवा असं उभंच काढून घ्या मुळं पोत्याची. तर थर्ड स्टेजमध्ये बघा मुळं टोटली डेड, झाडाची पानातलं अन्नद्रव्यसुद्धा संपून गेले कारण की अन्नच जात नाही झाडाला. तर झाड उपाशी आहे डायरेक्ट, एकदम पूर्ण मेलं आहे झाड. आणि असं झाड अन्न न घेतल्यामुळे मरतं खरं तर उपाशी राहून, आणि सगळी बुरशी आतलं खोडातलं काढत राहते. पूर्णतः कडक झालं एकदम, म्हणजे एखाद्या वाळलेल्या खोडासारखं एकदम प्रेस पण होत नाही, वय काही नाही आहे झाडाचं पण पूर्ण चोक झाली. तर ही अवस्था पूर्ण शेतामध्ये आपण आता पाहू शकतो. यासाठी जमिनीमध्ये निचरा अवस्था फार महत्त्वाची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पिकावर पीक
जे आपण घेतो कापसावर कापूस ते टाळणं गरजेचं आहे. प्रतिकारक्षम ज्या व्हेरायटी आहेत त्यांची लागवड करणं फार गरजेचं आहे. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट यामध्ये आहे. अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केल्याशिवाय याला तरी पर्याय नाही आहे. सध्या तरी असं कोणतंही केमिस्ट्रीमध्ये की फंगीसाईड नाही आहे की जे याला रोखू शकत. आपण जनरली हे जे आज ड्रेंचिंग किंवा ड्रिपद्वारे देतो तर ते काही दिवसाकरता थोडं थांबल्यासारखं वाटतं आहे, पण कंट्रोल तेवढं होत नाही. पण याला प्रॉपर इलाज म्हणजे ड्रेनेज चारही बाजूला शेताचे तुम्ही चर काढणं गरजेचे आहे. पिकावर पीक घेऊ नये आणि खताचं व्यवस्थापन माती परीक्षण करून ते आपल्याला फार गरजेचं आहे. धन्यवाद.